फक्त फालतू संस्कार घेऊन आले इथे, पण ज्यांच्याकडे आपण सून म्हणून जातोय निदान त्यांच्या घरातले तरी चांगले संस्कार घ्यावेत, तर ते पण नाही. अगं मंद बुद्धीची आहेस का ग तू? हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुजुमदारांच्या घरातल्या बायका फक्त घर सांभाळतात, घरात प्रत्येक गोष्टीकडे जातीनं लक्ष देतात. मुजुमदारांच्या बायका घरातनं बाहेर पाऊल टाकत नाहीत. नोकरीचा तर प्रश्नच नाही. आई, आई मी खूप शिकले हो, आणि माझ्या आई बाबांनी खूप कष्टाने मला शिकवलं. काय उपकार केले नाही आमच्यावर? एवढं जर का कौतुक असेल कष्टाचं तर बाहेर पडायचंच नव्हतं. लग्न कशासाठी केलं? हा, फिरायचं होतं नोकरी करत. नोकरी करत फिरली असतीस ना, हे एवढं प्रतिष्ठित घराणं मिळालं असतं का? मग तुला पुन्हा एकदा सांगते, कानात तेल ओतून नीट ऐका. या घरात जर का सून म्हणून राहायचं असेल तर हितले नियम पाळले गेले पाहिजेत. या घराला कलंक लागेल असं कुठलंच काम घरातल्या बायकांच्या हातून होता कामा नये. इथे तुझी मनमानी चालायची नाही. मुजुमदारांच्या घरातल्या बायका नोकरी करत नाहीत. ही गोष्ट तुला नव्याने सांगायला पाहिजे का? हा, डोक्यात फिट करून ठेवा जरा. पण आई आहो, तोंडाची भाषा कळत नाही का तुला? आई 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 थांबा ना. आई ऐका ना, आई प्लीज प्लीज आई थांबा ना. नको ना आई, ऐकून घ्या ना प्लीज. आई आई ऐका ना माझं. आई प्लीज थांबा ना. आई नको ना. आई प्लीज. आई नीता, नीता भाजेल तुला. काय करते? एवढं सगळं झालं तरी तू अशी डोळे मिटून गप्प खायस ग? बघतेस ना तू सगळं? दिसतंय ना तुला सगळं? का जे काही चाललंय ते सगळं बरोबर आहे असं वाटायलंय तुला? तू सुद्धा एक स्त्री आहेस ना ग आमच्यासारखी. मग आम्हाला होणारा त्रास नाही दिसत आहे का तुला? कसं बोलतात आई आमच्याशी, कसं वागवतात आम्हाला, नाही दिसत आहे का ग तुला? समोर असलीस की तुझ्या समोर हात जोडतात, पाया पडतात, पण तुझ्याकडे पाठ फिरवलं की किती अपमान करतात आमचा. आम्हाला सतत छळत असतात. देवी शरीराने मनाने सारख्या जखमा देत असतात ग. तुला मान आहे कारण तू या मखरात आहेस, जे हे घर सांभाळते
तिला अजिबातच किंमत नाही का? तू बघतेस ना ग देवी, हे सगळं बघतेस ना तू, का बघून सुद्धा काहीच करत नाहीयेस? हा दिवा तुला प्रकाश देतोय आणि त्याच दिव्यावर आमच्या स्वप्नांचा मात्र अंधारच झालाय की ग. मग कशाला हवाय तो दिवा? हा, कशाला हवाय हा दिवा? देवी, माझा विश्वास आहे, तुझं सगळ्यांवर लक्ष आहे. तुझ्या भक्तांच्या आयुष्यातला अंधार तू नक्की दूर करणार. भाऊ, चला तुम्हाला जाता जाता सोडते शाळेत. अरे वा, चालतंय की. ये पटकन, चल तो बरा. दर चला घाल, आवर पटपट. मग तू फाटलेलं शर्ट घालून जाऊय मी एकदम जुना झालाय यो. दिकी नवीन मला. नवीन कुठला? तो नवीन शर्ट तू काल खेळताना फाडलायस आणि त्याच्यावर शाईचा डाग पडलाय. मी कधी फाडला होता? काल तर मी शर्ट घालून खेळायला पण गेलो नव्हतो. आणि शाईचा डाग म्हणतेस? माझ्याकडे कुठे शाईचा पेन आहे? माझ्याकडे तर बॉल पेन आहे. ए, तूच फाडलायस तो शर्ट. आणि काल तू ते पॉप्सचा पेन घेतला होतास का नाही? त्याची शाई लागल्या शर्टाला. आणि बघ, नवीन बिवीन काय नसते हा बाळा. आपल्याकडे नाही आता पैसे नाहीत, त्यामुळे आपण नवीन घेऊ शकत नाही. हा, जे आहे ती घालायचं, शाळेला गपगुमान जायचं जाऊ वाटलं तर, नाहीतर बसायचं घरात. आणि जर का घरात बसलास का नाही, मग तुला बघते बी तुझं काय करायचं ते. नाही नाही, मी हा घालणार नाही शर्ट. मला नवीन शर्ट घालायचंय. आज सगळ्यांना सांगितलंय बाहेरच्या मॅडम येणारच आहे, म्हणून मला नवीन शर्टच पाहिजे. अगो बाई, अगं आधी सांगायचं नाही का बाळा मला? हा, आता काय करायचं सांग बरं. हा, हे बघ बाळा, तुझ्या पॉप्स कडे नाही पैसे नसतात रे, आणि जे असतात का नाही ते मला देत नाहीत. त्यामुळे आपण नवीन शर्ट कसा आणणार सांग बरं. आता हा शर्ट घालायचा